नमस्कार मंडळी, चला पाहूया आळू वडी कशी बनवायची। त्याच्यासाठी हे 10 लीव्स आहेत, ते मी स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि त्याची देठ मी काढून घेणार आहे। आणि लीफच्या पाठीमागे जी जाडसर अशी शीर असते तेही आपण काढून घ्यायची, कारण त्याच्यामुळे घसा खवखवतो। तुम्ही चिंचेचं कोळही त्यात टाकू शकता, त्याने नाही खवखवत। आणि पान अगदीच लाटण्याने लाटून घ्यायचं, ते मी हळूहळू तुम्हाला सांगेल। वाटण्यासाठी कोथिंबीर, हिरवी मिरची, ओवा, लसूण आणि जिरं लागणार आहे। आणि आपल्याला जे पीठ लागणार आहे ते आहे डाळीचं पीठ, ते मी 2 बोल इथे एका टोपमध्ये काढून घेतलेलं आहे। आणि बेसिक मसाले, हळद, तिखट आणि आपल्याला थोडेसे धनापूड लागणार आहे। सो याचं वाटण मी पहिले करून घेणार आहे। आणि पीठ मळण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे। सो वाटण आणि चवीनुसार मीठ। आणि इथे मी गॅसवरती एक टोप ठेवलेला आहे, त्यात मी 2 मग पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यावरती एक जाळी ठेवलेली आहे। सो स्टीमर म्हणून आपल्या इथे रेडी आहे। आपण आता याचं वाटण करून घेऊया। आणि हे वाटण जाडसरच असं वाटून घ्यायचं आहे, अगदी असं। आणि त्याच्यानंतर पिठामध्ये आपण बेसिक मसाले, त्यातली लाल तिखट, हळद, मीठ आणि आपली जे वाटण काढलेली पेस्ट आहे ती त्यात टाकून घेऊया। आणि चवीनुसार मीठ आणि इथे धनापूड मी घातलेली आहे। आणि आता पाण्याने अगदीच भजीसारखं पीठ थोडंसं असं छान असं भिजवून घ्यायचं। आणि इथे मी लीफ असं लाटून घेतलेलं आहे। सो सगळी पानं आपली लाटून झालेली आहेत। आणि आता हे पेस्ट जी तयार आहे ती आपण याच्यावरती लावून घेऊया। आणि पान असं ठेवलेलं आहे मी, आणि त्याच्यानंतर पीठ लावून घेत आहे। दुसरं पान हे मी त्याच्या विरुद्ध ठेवलेलं आहे। सो एक ट्रायंगल तयार होतो वरती। आणि अगदी असं मी 3 लीफ घेतलेले आहेत। मोठी असतील तर तुम्ही 2च घ्या, ते सफिशियंट असतील। आणि त्याचा रोल बनवलेला अगदी असा, आणि तो स्टीम आलेल्या पाण्यावरती ठेवून दिलेला आहे। सो तुम्ही पाहू शकता आपली आळू वडीचे जे रोल आहेत ते तयार झालेले आहेत। 15 मिनिटांनी आपली रोल अगदीच छान तयार झालेले आहेत। सो इट्स टाइम टू कटिंग। आता आपण याला कट करणार आहोत। आणि हा मी मधोमध कापलेला आहे, तुम्ही पाहू शकतात। पीठ थोडंसं जाड झालेलं आहे, सो तुम्ही कमी पीठ लावू शकतात। आणि नवीन टिप, खाण्याचा सोडा थोडासा घालून त्यात पिठामध्ये थोडंसं तेल घातलं की ते मऊसर होतात। सो आता मी मसाला फ्राय करणार आहे। 3 चमचे तेल घेतलेलं आहे मी लोखंडी तव्यात, त्यात जिरं, बडीशेप आणि थोडेसे धने घातलेले आहेत। बेसिक मसाले, लाल तिखट, हळद आणि काळा मसाला थोडासा घातलेला आहे। सो आपली आळूवडी छान अशी मसालेदार होईल। आणि मीठ थोडंसं घालून तुम्ही वरतून चाट मसाला घालाल, अगदीच सुंदर आपली आळूवडी होणार आहे। तुम्ही डीप फ्रायही करू शकता। तुम्ही पाहू शकता किती टेम्पटिंग झालेले आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. युअर सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट.